नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण आहे ना रक्षाबंधन स्पेशल रवा व ओल्या नारळाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर बऱ्याच जणांची ना ही बर्फी व्यवस्थित सेट होत नाही, नरम होते, खुटखुटीत होत नाही. त्यासाठी खास टिप्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी ना सगळ्यात आधी एक जाड बुडाची कढई घ्या. यामध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आणि 2 कप आपल्याला यामध्ये बारीक रवा टाकायचा आहे. तर प्रमाणासाठी घरातली कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कप तुम्ही सेट करून घेऊ शकतात. आता हा जो रवा आहे ना तो आपल्याला मंद आचेवर 7-8 मिनिटासाठी भाजायचा आहे. तर यासाठी ना बारीक रव्याचाच वापर करायचा आहे, ज्याला 0 साईजचा किंवा चिटोरी रवासुद्धा म्हटलं जातं. एक 7-8 मिनिटानंतर यामध्ये 1 कप आपल्याला ओल्या नारळाचा चवसुद्धा टाकून घ्यायचा आहे. आता पुढील 3-4 मिनिटासाठी पुन्हा हा व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचा. बिलकुल गिठोळ्या राहता कामा नये म्हणून असा मंद आचेवर खरपूस भाजून घेतला आहे. तुम्ही बघू शकता हलकासा याला सोनेरी रंग आला आहे, इतपत आपण तो भाजलेला आहे. आता गॅसवरून कढई खाली काढून घ्यायची आणि यामध्ये अर्धा चमचा वेलदोड्याची पूड टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. पुढची प्रोसेस म्हणजे आपण आता एक तारी पाक तयार करणार आहोत. त्यासाठी एका पसरट कढईमध्ये 3 कप इतकी साखर घ्यायची आहे. यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आणि आता सुरुवातीला आहे ना मीडियम फ्लेमवर यातली साखर आहे ती पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे. आता यातली साखर मेल्ट झाली की गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये एक मोठा चमचा भरून मी दूध टाकून घेतलं आहे. म्हणजे या ज्या पाकामधली जी काही वरची मळी आहे ना किंवा जी काही घाण आहे ती सगळी निघून जाते. आपण पाक अगदी मस्त स्वच्छ तयार करून घेणार आहोत. हे बघा अशी वरती त्याची अशी मळी येते ती आपल्याला अशी चाळणीने काढून टाकायची आहे. दूध टाकल्यामुळे मस्त पाक आपला स्वच्छ झालेला आहे, बघू शकताय. आता आपल्याला आहे ना मंद आचेवर 1 तारी पाक याचा तयार करायचा आहे. एक 5-7 मिनिटानंतर आपल्याला याला चेक करत राहायचं आहे. हे बघा चमच्यावर घेतल्यावर शेवटचा ड्रॉप अगदी मस्त तार निघतो आहे, इतपत तो शिजवलेला आहे किंवा असं तुम्ही बोटाने सुद्धा चेक करू शकता. इथे 1 तारी पाक आपला रेडी झालेला आहे. आता आपण हा पाक आहे ना रव्यामध्ये टाकणार आहोत. आता पाकामध्ये रवा टाकला की झटपट याला आपण मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा गॅसवर आपल्याला ही कढई ठेवायची आहे. तर यामध्ये आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकतात. यामध्ये मी थोड्याशा चारोळ्या टाकलेल्या आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि आता मंद आचेवर हे मिश्रण शिजवायचं आहे. तर बघा जसं हे मिश्रण शिजायला लागतं ना तसं कढई सोडायला लागतं आणि थोडीशी कढईसुद्धा आपली अशी पांढरी पांढरी म्हणजे असा पांढरा रंग कढईला साईडला यायला लागतो, इतपत शिजवायचं आहे. महत्त्वाची टीप आहे हे बघा, या पद्धतीने व्हाईट कलरचा फसफसल्यासारखं आपलं हे मिश्रण दिसतं, इतपतच ते शिजवायचं आहे. यापेक्षा जास्त जर हे मिश्रण शिजवलं तर वड्या आपल्या खुटखुटीत होत नाही, कडक होतात. आता या ठिकाणी ना मी एका ट्रेला साजूक तूप लावून घेतलेलं होतं आधीच. तुम्ही एखाद्या खोलकट ताटालासुद्धा तूप लावून घेऊ शकतात. पण आहे ना ट्रेला किंवा ताटाला आधीच तूप लावून ठेवा, नाहीतर आहे ना मग हे मिश्रण लवकर कोरडं होतं आणि मग लवकर सेट होत नाही. महत्त्वाची टीप आहे, त्यामुळे आधीच ट्रेला असं तूप लावून ठेवायचं आहे. आता हे व्यवस्थित स्पॅच्युलाने म्हणा किंवा वाटीने आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. हलकंसं कोमट झालं की लगेच याला आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे. तर मी याला आहे ना शंकरपाळ्याच्या आकारामध्ये कट देऊन घेणार आहे किंवा तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही ही वडी कट करू शकतात. तर तुम्हीसुद्धा अशी ही रक्षाबंधनला रवा नारळाची बर्फी नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय तर द्याच. पण अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.